नमस्कार, मी सारिका ढोके देशमुख आणि तुमचं स्वागत करते त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत आरोग्याचं काय या विशेष सदरामध्ये. आजचं सदर खरंच खूप जास्त विशेष आहे, कारण आपल्याकडे एक अशी व्यक्ती जोडल्या गेलेली आहे की त्या व्यक्तीचा प्रवास बघितल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळीच उर्मी मात्र नक्की मिळणार याची खात्री आहे बरं का. म्हणजे 2014 साली 87 किलो ते आता एकदम टकाटक ॲथलीट आपल्या समोर बसलेले आहेत नितीन घोरपडे सर. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. सर, मला सांगा की फेसबुकवरती वगैरे तुमचे जे फोटोज आम्ही बघितलेले आहेत आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्षात बघते, त्यामध्ये अगदी जमीन आसमानचं अंतर आहे. तर ती ओबेसिटी टू दिस फिटनेस क्या राज है? तुम्ही आता म्हणजे खूपच जुने फोटो पाहिलेत असं म्हणता येईल. ओबेसिटी 2014 साली मी होतो 87 किलोचा होतो, खूप जाड होतो आणि त्याला मी 2013 साली आहे ना शेट समजायचो त्या गोष्टीला, की आपण शेट लोक आहे म्हणजे Right. असेच असतात. पण जेव्हा चालायचे वांदे झाले ना, 4 पायऱ्या चढायचे आणि बापरे. जनरल जे नैसर्गिक विधीचे प्रॉब्लेम असतात ना, ते जेव्हा जाणवले ना, तेव्हा कळलं की नाही, ह्याला ओबेसिटी म्हणतात. ओ, आणि मग त्यात मी बरेचसे हालचाली केल्या. हालचालीचा जास्त मोड होता पैसेच खर्च करण्याचा, की मला असं वाटायचं कोणत्या तरी डॉक्टरला पैसे देऊ. मी डॉक्टरला बदनाम नाही करत आहे, म्हणतोय की माझं ती समज तुमची माझा होती. समज होता की कोणत्या तरी डॉक्टरला, वैद्याकडे जाऊ, डॉक्टरकडे जाऊ आणि वेट मॅनेजमेंट औषध देऊन. व्यायाम मला करायचा नव्हता. अरे हे मी बापरे. तोंडाने बोलत नव्हतो, पण मला व्यायाम नव्हता करायचा. शारीरिक मेहनत, तुम्ही पैसे घ्या, माझं वजन कमी करा, असं काहीतरी होतं. पण त्याच्या थोडं मागं जाताल ना, तर मी 42 किलोचा पण होतो एक काळ. मग 42 किलो ते डिरेक्टली 87 kg. आता 42 किलो हा हेल्दी नाहीये. करेक्ट. आता जे मी आहे 59 आणि 60 ह्याच्यामध्ये असतो मी आता. कधी कधी 61 किलो होतं चांगलं Okay. जेवण, पुरणपोळ्या झाल्या तर. 42 जे होतो ते मी रोगट होतो असं मी म्हणेल. आणि हा शब्द योग्य आहे, उगाच काहीतरी इंग्लिश शब्द वापरून त्याला ग्लोरिफाय नाही करणार. का तर तेव्हा मी एक विचित्र गोष्टीत अडकलेलो होतो, ते होतं अल्कोहोलिझम. अच्छा. मला लिव्हर सिरोसिस झालेला होता. बऱ्यापैकी त्यातलं किती टेक्निकल ते माहीत नाही, पण डॉक्टरांच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून मी 4-6 महिन्यात मरणार होतो, अशी काही ती परिस्थिती होती. ओके. आणि व्यसन माझं थांबलं बाय ग्रेस ऑफ नेचर गॉड. आणि त्यानंतरचा जो म्हणजे म्हणाल ना मी की 14 तर म्हणजे ते एक 4-5 वर्षात बरोबर 87 किलोचं झालं. सगळं जेव्हा व्यसन थांबलं हं. आणि सगळं मानवायला लागलं, ओके. खाल्लेलं सगळं शरीराला मिळायला लागलं ना, बरोबर आहे. तर तेव्हा मग मी गल्लठ्ठ झालो. मग परत व्यसनाधीनतेनंतरचा दुसरा प्रॉब्लेम होता ओबेसिटी. करेक्ट. आणि त्यावर मात करताना मग जो आता तुम्ही छानसा शब्द वापरला, माझा आवडता ॲथलीट नाही, रिक्रिएशनल ॲथलीट मी म्हणत Okay. नाही. मी माझ्या छंद म्हणून आणि वजन कमी करायचं म्हणून तेव्हा जे सुरू केलेला होता प्रवास 2014, तो परत मी निसर्ग देवतेचा आभार मानेल की तो अजून चालू आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही की तुम्ही ज्या गोष्टीचे प्रयत्न करतात ती गोष्ट तुम्हाला सक्सेसफुली मिळतेच. बाय ग्रेस ऑफ नेचर गॉड ओनली. तर माझा इन्व्हॉल्वमेंट एवढाच आहे की वन डे ॲट अ टाइम मी प्रयत्न करतोय. हम्म. मी रोज घरातनं बाहेर व्यायामाच्या हिशोबाने सकाळी तासभर निघायचा प्रयत्न करतो आणि त्याला यश मिळते. पण सर, जसं मी ऐकलंय की तुम्ही ऑलमोस्ट 6 वेळा आयर्न मॅन बनलेले आहात. Yeah. ती रेस नेमकी काय असते, त्याच्यात काय काय चॅलेंजेस तुम्ही केलेले आहेत? आयर्नमॅन ही स्पर्धा हा ट्रायथलॉन जो एक प्रकार असतो स्पोर्ट्समध्ये. ट्रायथलॉन त्यात 3 वेगवेगळे खेळ असतात. राईट. सुरुवातीला 4 किलोमीटर समुद्रात पोहावं लागतं. हो. त्यानंतर पाण्याच्या बाहेर आल्या 180 किलोमीटर सायकल चालवावं लागते. ते झालं की लगेच 42 किलोमीटर धावायचं असतं. अरे बापरे. आणि वेगवेगळ्या देशांनुसार एशियामध्ये 16 तासाच्या आत करायचं असतं. भारतात हे होत नाही, विदेशातच अजून तरी रोड क्लोजर वगैरे सगळं आपल्याकडे Correct. तेवढं सेफ नाही, म्हणून हे बाहेरच होत आहेत अजून तरी. तर मी हे 4 वेळा केले. Okay. आणि ह्याचा अर्धा भाग जो आहे 70.3 तो भारतात होतो, तो मी 2 वेळा केलाय, असं वा. 6 वेळा टोटल. तो बऱ्यापैकी छान. म्हणजे मी माझा सगळ्यात चांगला टाइम जो आहे तो एक 13 तासाच्या आतला आहे. क्या बात आहे, बढिया. पण सर, जसं आता तुम्ही सांगितलं की आधी तुम्ही सुद्धा अल्कोहोलिक होतात, तुम्ही सुद्धा व्यसन करायचे. आता हीच सगळी गोष्ट समाजामध्ये अगदी लहान लेकरांपासून सुरू झालेली आहे. तर या लेकरांसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा या व्यसनातनं त्यांनी बाहेर कसं पडू शकतात, याला तुम्ही काय म्हणाल? नाही, दुसऱ्यावर बोलण्याऐवजी मी सगळ्यात पहिले एक करेक्शन करतो. मी रिकव्हरिंग अल्कोहोलिक आहे असं मग स्वतःला मी डिक्लेअर करतो. Okay. नेहमी. रिकव्हरिंग अल्कोहोलिकचा अर्थ आहे की मी 14 वर्षांपासून व्यसनापासून दूर जरी असलो तरी मी रोज एकच दिवस काउंट करतो की मी आज सकाळी उठल्यावर एक प्रार्थना करतो म्हणत की आज मला ह्या गोष्टीपासून दूर अरे राहू दे, बापरे. वाईट गोष्टीपासून. आणि असं एक दिवस जोडत 14 वर्ष झालेले. क्या बात आहे. आणि मी रिकव्हरिंगच राहणार मरुस्तवर.
वा. तरच ही प्रोसेस. कारण ज्या दिवशी ना माझा स्वभाव असा आहे ना की बनचुके झालं की ती गोष्ट परत सुरू होऊन जाते. ओ. मी कोणत्याही गोष्टीला जसं बघा तुम्ही बऱ्याचशे डॉक्टर आणि वकील हे दोन थोडेसे फेमस हे असतात, Right. बिझनेस असतात की ते म्हणतात मोठे असो का छोटे असो मी प्रॅक्टिस करतोय. Correct. कितीही मोठा वैद्य असू हो. द्या तो म्हणतो मी प्रॅक्टिस करतो. बरोबर आहे. कितीही मोठे वकील असू दे ते म्हणतात मी प्रॅक्टिस करतोय. सेम थिंग आहे. हा शब्दच तिथून निसर्गात आलेला आहे की वा. मी रोज प्रयत्न करतोय वाईट गोष्टींपासून. तसं मी 14 वर्षापासून व्यसनापासून सो आय एम रिकव्हरिंग अल्कोहोलिक. तुम्ही आता जे म्हणले समाजातली गोष्ट तो ही कॉमन झालेली आहे जगात करेक्ट. सगळीकडे. आपण आपल्या शहराला बदनाम करण्याची गरज नाही, कोणाच्या शहराला अजून नाव ठेवायची गरज नाही. सगळीकडेच आहे. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, जे पिक्चर काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक हो. मीडिया, आणि सगळ्यात भयंकर रिझन जर काय असेल याच्या मागचं तर एक मॉडर्न बिहेवियर टाईप मी माझ्या घरात जे वागतो ना, स्टेटस सिम्बॉल झालं स्टेटस सिम्बॉल. आम्ही खूप ओपनली वागतो आमच्या मुलांसोबत. असं तसं करून मुलांसोबतच समोरच झुरके मारणे, समोर तंबाखू मळणे. मग त्यासाठी काही गाव आणि शहर असायची गरज नाही. बरोबर आहे. मुलाला जा रे तंबाखू आण. हो. हा जो काही प्रकार आहे ना, हा सिरियसनेस जोपर्यंत मोठ्यांना येणार नाही ना, आता मी 45शीत आहे तर जोपर्यंत हा मी माझ्यावरच घेतोय, लोकांना बोलायचा अधिकार नाही मला. मी जोपर्यंत ही जिम्मेदारी स्वतःची समजत नाही तोपर्यंत ही गोष्ट कमी होणार नाही. आता संपुष्टात देव करो हे होऊ, पण ते जेव्हा होईल तेव्हा होईल. कमी जर करायचे असेल ना तर मला सगळ्यात मोठा बदल घडवावा लागेल माझ्या, स्वतःमध्ये. तरच हा सगळीकडे होईल. राईट. म्हणजे हे जे म्हणतात की सगळं विश्व आपल्या आतच असतं, आपण स्वतःला चेंज केलं तर ऑटोमॅटिक बाहेरचंही विश्व बदलतं. बदल माझ्या घरात बदलले. ओके. त्याचा अर्थ व्यसनच धरून ठेवू असं नाहीये. माझ्या घरात व्यायामाचा आता तुम्ही जो उल्लेख केला, हो. तर माझ्या आधीपासून माझी मिसेस व्यायाम करते. क्या बात आहे. ती योगा छान शिकवती, स्वतः करते. आणि त्यात काय झालं, तिचं बघून तर मी काही शिकलो नाही, कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे ना आपली. मला ती बरोबर आहे. मूर्ख वाटायची. पण जेव्हा मी त्यातनं पीडित होऊन गेलो ना, तेव्हा मला कळलं की तीच हुशार आहे. आणि खरंच ती आधीपासून हुशारच आहे. मी थोडं नंतर हुशार होण्याचा प्रयास सुरू केला. माझ्या नंतर माझ्या मुलाने आणि आता मुलगी सुद्धा, वा. ते जे कॉपी पेस्ट करतात ना आमचं वागणं, की यार आई उठून जाते 5लाच उठून जाते भूतासारखं, रात्री 11पर्यंत राबलेली आहे ती. अरे बाप. वडील जेव्हा केव्हा माझा टाइम आहे 10च्या आत, तर मी ते 7च्या आत होत नाही, पण 10च्या आत मी झोपलेलो. 10 10:30 पर्यंत माझं झोपणं होतं. Right. पण सकाळी उठतो आणि व्यायाम करतो. सुरुवातीला लाजकाजं, पण आता रुटीन मध्ये मुलं पण व्यायाम करतात. वा. तर एवढं जरी कॉपी पेस्ट झालं ना माझ्या घरात, तर मी खुश आहे यार. जग जिंकल्याची हा. फिलिंग येते. तर हीच डेव्हलपमेंट आहे. राईट. माझं वागणं प्रिंट होणार आहे माझ्या घरात, आणि हळूहळू माझ्या आजूबाजूला जो ऑरा निर्माण होणार ना, तो असाच निर्माण होणार. करेक्ट. तुम्ही चांगलं वागताय, आणि मी तंबाखूचा शौकीन आहे. तुम्ही एकदा दोनदा तीनदा जेव्हा म्हणणं सुरू करतात नाही, तिने आम्हाला ते दूर जाऊन झटकत मला त्रास होतो. तर 5व्यांदा आहे ना मी टाळल. करेक्ट. रागाने का न हो, पण मी टाळल तुमच्यासोबत बरोबर. असताना खाण्याचं. तर हे जे सुरू होतं ना, ते हे कुणातरी एकापासून सुरू करायचं असतं. राईट. आणि जिथं आपली चलते ना तिथं आपण चलून घेतली पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. वा वा. सर, आता जसं तुम्ही म्हणाले होते की स्टेटस सिम्बॉल किंवा ओकेजनली पिणं वगैरे, पण नंतर ह्याचं कधी ते व्यसन जडून जातं हे लोकांना कळत नाही. तर आपल्याला व्यसन जडलंय हे ओळखण्यासाठी काय काय टिप्स असू शकतात? एकदम छोटेसे माझ्या बोलण्यातनं मी माझा अनुभव सांगेल बरं का. कारण मी काही तज्ज्ञ नाहीये यातला, येस सर. पण सफरर आहे. मी माझं खूप गमवलंय यात सगळंच. ज्या दिवशी मला माझ्या कामाचा सगळ्यात जास्त फोकस काय असतो माहितीये का माझ्या आयुष्यात? पैशावर. ओके. त्यामुळे ती भाषा लवकर कळते माझ्यासारख्याला. माझं व्यवसायात नुकसान होणं सुरू झालं ना, की मी समजायचं की काय चाललंय. ओके. माझ्या कामाच्या ठिकाणी जर मी नोकरी करतोय आणि माझ्या कामाच्या ठिकाणी माझे खाडे वाढले, दारू. बरं, हे मला माहित असतं बरं का, हे दारूमुळे होते. राईट. फक्त मी सांगत नसतो. बरोबर पण आता मला माहित असतं. आरशात बघितल्यावर मला क्लिअर माहिती असतं की तोंड सुजलेले, कामावर जाता येणार नाही. तोंडाचा वास येतोय प्रचंड, की जो की संध्याकाळपर्यंत जाणार नाहीये. त्यामुळे मी ऑफिसवर जाऊ शकत नाहीये. माझे बरेचसे अनुभव असे, मी घरून ऑफिसला जायला निघायचो, एक तर उठलेलो उशिरा असायचो. 1 वाजता ऑफिसला, माझंच ऑफिस, आणि मीच ठरवायचो अर्ध्या रस्त्यात की 1 वाजता ऑफिसवर जाऊन काय करू. अरे. बरं, मग नॉर्मल माणूस म्हणलं असतं तर काय करू, तर घरी जा. बरोबर. मग मी काय, माझी गाडी वळवायचो बारकड. आता घरी तरी काय जायचं, आत्ताच निघालो घरून, हे मीच निर्माण करायचो. बारमध्ये बसायचो. आता 5ला घरी जाऊन काय करायचं, बारमध्येच थांबायचो.
आता रात्र काय इथंच थांबू आणि थोडं उशिरा जाऊ. म्हणजे बऱ्याचदा वर्षात 7-8-10 दिवस मी हॉटेल सुद्धा थांबलेलो आहे. हा वेडेपणा जो आहे ना, हे व्यसन आणतं. तुमचा जो मूळ मुद्दा होता तो थोडा भरकटला. कामाची टाळाटाळ सुरू टाळाटाळ झाली की तर ही टाळाटाळ सुरू झाली ना. पण मी थोडंसं स्टोरी पुढे, मला ते बोलण्याची नाही, ओघात मी it's okay. जातो पुढं. मला माझे दवाखाने वाढले, हम्म. माझे ऍक्सिडेंट वाढले, माझं पैशात नुकसान वाढलं. मी सोडून माझ्या घरात सगळे बोंबलत आहेत, तुझी दारू वाढली, तुझं व्यसन वाढले. तर मी समजायचे घंटी वाजते. ओके. माझं पार आता दवाखान्यात ऍडमिट व्हायला लागलो मी दर 3-4 महिन्याला. माझं ब्लड प्रेशर असं वरखाली व्हायला लागलंय. डॉक्टर म्हणतो थोडं आवरा. बरं, प्रॉब्लेम काय आपल्याकडचा, आपल्याकडे मी कोणत्या डॉक्टरला नाव नाही ठेवणार, पण आपल्याकडे खूप मोठी डॉक्टर प्रजाती अशी आहे की जी म्हणते थोडं कमी करा. हो, का तर त्यांना क्लायंट गमवायचा नसतो. बरोबर आहे. माझं मत असं कमी जास्त असतं काही नसतं. ज्यांना कमी असतं ना, ज्यांचं व्यसन, त्यांचं कमीच असतं आयुष्यभर. माझ्यासारखे लोक ना, एक म्हणेल 100पैकी 20 जण जेव्हा दारू प्यायला जातात ना, त्यातले अल्कोहोलिक 7-8च होतात. ओके. माझ्यासारखे सगळे अल्कोहोलिक हे मी असं सगळ्या पिणाऱ्यांना, व्यसन करणाऱ्यांना म्हणणारच नाही, तो अधिकारी नाही मला. पण ज्यांना माझ्यासारखे प्रॉब्लेम आहे ना, ज्यांच्या व्यवसायात बोंब झाली, बायको फार सोडायला जातात, म्हणजे रोजच हो, घरात हो, भांडणं आहे, हो. घरातले काचेचे भांडे आणि कपाटावरची काच टिकत नाहीये, करेक्ट. दरवाजे तोडावे लागतायत, पोरं कोपऱ्यात जाऊन लपून बसतायत, घरात सगळ्यांच्या एकमेकाकडे पाठी झालेले आहे, तोंड नाहीच राहिलेले. अशी जर अवस्था झाली ना, तर माझ्यासारख्यांनी समजून घ्यावं की आपला आता खूप मोठा बॉम्ब फुटायच्या आधी तरी थांबणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा अशा संस्था काम करतात, निशुल्क काम करतात, आणि यातनं बाहेर पडायला मार्ग आहे. पण लेट फर्स्ट एक्सेप्ट द थिंग्स. करेक्ट. मला एक्सेप्टन्स आला पाहिजे. आणि राईट. एक्सेप्टन्स येण्यासाठी गरजेचं आहे की तेवढी त्याची, आता काय आहे, आम्ही जी फेलोशिप फॉलो करतात ना, तिथं सांगितलं जातं की तेवढं त्यांनी खाली पडला पाहिजे. आता तेवढं पडल्यावर त्याला उठणं पण झालं पाहिजे. बरोबर पण आहे. निसर्ग आहे, जोपर्यंत खूप मोठं नुकसान होत नाही ना, तोपर्यंत तोपर्यंत डोळे माणसाला उघडत नाही. कळतच नाही. माझ्यासारख्याला आणि माझ्यासारख्या मूर्खाला तर बिलकुल नाही कळत. मला दुसऱ्यांचं वाटत असतं हे येडे आहे, त्याचं झालं असेल, माझं नाही होणार. ते माझं नाही होणार म्हणजे माझा स्वभाव असा आहे ना, आणि त्यामुळे व्यसनामुळे डबल होतो हो. की हात नको लावू म्हणलं ना, इथं करंट लागल दामून. तर मी तिथेच बघत राहणार आणि मी हात लावणार. करंट म्हणजे माझ्या लाईफ मधला एक प्रश्न, म्हणजे इथे जी निशाण दिसते, इथं काही कुठेतरी एक ठिकाणी आहे बघा, आहे. ते असं काहीतरी मस्त गुंडासारखा. मी घरी चाललो होतो, दारू पिऊन चाललो होतो, माझ्याकडे ऍक्टिव्हा होती. बजाज नगर MIDC मधून रांजणगावला मी जायचो. ते मधला एक शॉर्टकट होता. हो. आणि तिथं मी पडलो. पावसाळ्याचे दिवस होतो, खड्डा होतो, पडलो. नॉर्मल पडलो, उठलो, घरी गेलो, आंघोळ केली. बरं, ते काही कॉमन होतं घरच्यांना, असं काही विशेष काही गोष्ट नव्हती. दुसऱ्या दिवशी आणि काय होतं, एकदा मी जेव्हा तर असा सराईत पिणारा होऊन जात असतो व्यासनी, तेव्हा माझे फिक्स असतात सगळे अड्डे. तर मग तिथं जाणार, ते सलाम बिलम सगळं असं टापोटाप मिळतं ना, एकदम इज्जत. तर ते तिथं दुसऱ्या दिवशी केलो. आणि जेव्हा संपायला आला ना माझा प्रोग्राम, तेव्हा मी ठरवलं तिथूनच जाऊ. काल पडलो ना, ते काहीतरी चुकलं होतं आपलं. एवढं आपण पैदाशी ड्रायव्हर आपलं, तर म्हणजे जसं काय मी जन्मल्या स्कूटर चालवले असं मी स्वतःला फील. त्याच रोडने गेलो, गरज नव्हती. सामान्य माणूस दुसरीकडून गेला असता. काल पडलो, कशाला हवं तसा परत. तिथूनच गेलो, पडलो, हात मोडला. म्हणजे एवढं सगळं झालं. ही दुर्बुद्धी माझ्यासारख्या पिणाऱ्याला, ज्याला व्यसनात त्याचा आजार झालाय, ऍक्च्युअल हा एक आजारच आहे, तो आजार झालेला माणूस असाच विकृत होतो. तर दारू हे करते. पण सर, जसं तुम्ही म्हणाले की दारू पिल्याने ती दुर्बुद्धी होते, पण ही दुर्बुद्धी अजून अशा ठिकाणी पण मध्ये मध्ये आडवी येते की संस्था आहेत ज्या हेल्प करतील या गोष्टीतनं बाहेर पडायला. पण बऱ्याच वेळा तो इगो जो असतो की मला गरज नाहीये, मी का जाऊ संस्थेकडे, किंवा मी माझ्या या पर्सनल गोष्टीचा तमाशा का करू. तर मग अशा वेळेला स्वतःची मदत करू शकतो का? काय होतं, मला दारू पिऊन पडायला, रोडवर झोपायला लाज नाही वाटत. बरोबर आहे. मला दारू रिलॅक्स करायला जायला लाज वाटत. हो. प्रॉब्लेम हाच येस. हाच आजार आहे. त्या दारूला आहे ना, ह्याला डिझीज ऑफ डिनायल असं नाव दिलेलं आहे. करेक्ट. की हा नकारात्मकतेचा आजार आहे, हा कौटुंबिक आजार आहे, हा शारीरिक आजार आहे, हा मानसिक आजार आहे. कौटुंबिक असा की म्हणजे पितो मी एकटा आणि परेशान माझं सफर पूर्ण घर कुटुंब असतं, होतं. पूर्ण सफर असतात. Yes. तेही पिल्यासारखे वागत असतात अर्धा टाइम, परेशान असतात, त्यांनाही कळत नाही काय होतं, आज नवीन काय घडणार घरात. नवीन सरप्राईज काहीतरी. शारीरिक असा की ती फेज येऊन जाते की दारूशिवाय काहीच जमत नाही. संध्याकाळी 7 वाजले की टिन 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 वाजणं सुरू होतं. ऑफिसमध्ये मला लगेच असं तसंच, हो. बॉसच अक्कल नाही, बॉसला मला जाऊच द्यायला घरी, काही काम नसतं. आणि घरी मी कुठं काय बायकोला गजरान मुलाला चॉकलेट न्यायचेच नसतात. मला जाताना माझा सगळा सेटअप झालेला असतो, कुठं बसायचं, काय बसायचं, आज क्या. ती चलबी कामात नाही, कशातच मन नाही लागणार.
म्हणजे बॉसने म्हणला ना, समजा मी नोकरीला प्रमोशन उद्या बघू, आधी तिकडं चल, शरीरच काम नाही करत ना. मला जर असं कुठं बोलायला उभं केलं आणि मी पिलेलो नाहीये, खलास बोलूच शकणार बोलूच नाही. शकत नाही. आणि पिलो तर मी सांगू शकतो की पंतप्रधान, त्या देशाचा पंतप्रधान कसा चूक, हे मी पिल्यावर सांगू शकतो. हे सगळं हा आजार आहे, बरोबर हा आहे. शारीरिक आजार आहे. भावनिक किंवा आध्यात्मिक म्हणजे डायरेक्ट म्हणजे हळद कुंकू तवाला Right. आध्यात्मिक नाही. आध्यात्मिक म्हणजे सुरुवातीला ना मी बारच्या बाहेर फिरायचो असा, कुणाची गाडी आहे, ओळखीची गाडी नसावा, एखादा मोठ्या भावाच्या मित्राचीच गाडी ना, तर एक असं जण मारायची. बरोबर आहे. म्हणजे मी ज्या एज ग्रुप मध्ये ज्या याच्यात वाढलेलो आहे ना, मी इथं मागच राहिलेलो आहे पिवळ्यात, माझं लहानपण गेलेलं. तर तिथं मारायचे जे मोठे दादा असायचे ना, म्हणजे हक्कानी. हक्काने चांगले Correct. बदलून काढायचे. तर ते मी आधी बाहेर बघायचो कोणाची गाडी आहे का नाही. आणि तोच काही कालांतराने मी एवढा, माझी स्पिरिच्युअल बँकरप्सी कशाला म्हणतात, तर मी तिथं जाऊन त्यांच्यासमोर बसायला लागलो. मला पण थोडी दे. त्यांनी मारते थोबडीत, हॅ दात काढून, वरना काय होतं तुला, तू पण पितोच आहे की, अरे बाप. असं काय. म्हणजे धाक सोडून द्या, लाज नव्हती राहिली. राईट. खिशात घरी घेऊन जाणे, घरी चला मेडिकल करा. अरे तुला उभं राहता येत नाही, मेडिकल काय करायचंय. म्हणजे मी तर एकदम मी पिलेलोच नाहीये, अरे चलो मेडिकल, असं काहीतरी वेडा झालेलो होतो. म्हणजे हा आजार वेडेपणाकडेच नेतो माझ्यासारख्याला. जेव्हा अतिमद्य सेवन किंवा कोणतंही व्यसन अति होतं ना, त्याचं हेच होतं. पण अशा वेळेला मग स्वतःची हेल्प नाही, करता problem येणं असा आहे शक्य आहे का? की व्यसनाधीनता हे असं दुष्टचक्र आहे ना, ह्यात वाटोळ झाल्याशिवाय खूप कमी लोक बाहेर येतात. ते धन्यच ते लोक. त्यांच्यावर काहीतरी विशेष देवाचे, देव म्हणजे मी परत तिथंच मी अगरबत्ती हळदू कुंकूवाला देव नाही, मी निसर्ग देवाला मानतो. Right. मी मानत नाही अशातला भाग नाही. पण काय होतं, प्रत्येक आजकाल माझ्यासारखा पिणार आहे ना, श्रद्धेचा देव विषय म्हणला की वेगळा म्हणतो नाही वेगळा नाही, मग होतो. तो देववाला नाही, मी गॉडवाला आहे. Yes. तिसरा म्हणतो मी अल्लावाला, त्या भानगडीत नाही. म्हणजे ते निसर्गाचा प्रॉब्लेम, निसर्गाला सगळेच मानतात. सगळंच म्हणतात. तर ते ज्याला कळलं ना, ते खूप ब्लेस्ड लोक आहे की ज्यांना खूप कमीत कळलं की अरे मी आज माझ्या मुलीवर हात उचलला, हे नव्हतं करायला पाहिजे. आणि मी हजारो लोक बघितलेत, काहीतरी लेकराच्या डोक्यावर हात ठेवले, आईच्या डोक्यावर हात ठेवले, नंतर पिले नाही, त्यांना कशाची गरज नाही पडली. वा. हजारो लोक आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे ना की त्या 100 20 पिले, 20 मधनं 8 जे ऍडिक्ट होतात ना, तो असतो. आता त्याला त्या खूप टेक्निकल भागात जायची गरज नाही की अनुवंशिकता त्याचं काही नसतं. मी खूप बघितले, बाप माळकरी आणि पोरगा अट्टल हो, बेवडं, हो, हो. आणि अट्टल बेवड्या बापाचं माळकरी पोरग, हे खूप खूप उदाहरणं Right. बघितले. ते तसं काही नाहीये. म्हणजे ते कोणी म्हणत असेल ना, तर ते खोटं बोलतात काहीतरी विकायसाठी. करेक्ट. प्रॉब्लेम हाच आहे की त्यातनं बाहेर खूप मोठं नुकसान व्हायच्या आधी निघावा अशी इच्छा पण होत नाही. आता मी जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न केला ना, तेव्हा मला लिव्हर सिरोसिस झालं, मी मरणार होतो. मग जेव्हा यम दिसला ना, तेव्हा हिंमत नाही झाली. म्हणलं आता नाही आहे, मग मरूनच जाणार ना आता. खरंय. आणि त्याचं डेमो होऊन गेलता माझ्या बऱ्याचदा. अरे म्हणजे बापरे. 1 वर्षात 12 13 ऍक्सिडेंट माझे झालेले. आणि मला त्यातनं काही वाटत नव्हतं बाहेर निघावं असं. तेच चांगलं एक वाटायचं. चांगलं नाही, मला चूकच नाही वाटायचं. म्हणजे माझं असं मत असायचं, मी तर नीट चाललो होतो, तो येऊन धडकला, अच्छा. किंवा रोडच चांगला नव्हता. असं काही ते त्याला म्हणजे बालिशपणाच्याही पलीकडचं असतं. कधी एखादा फुल पिलेल्या माणसासोबत कन्व्हर्सेशन केलं ना शुद्धीतल्या माणसाने, तर त्याला आत्महत्या करायची वाटते. की मला तर कळतच नाही, म्हणजे जगातल्या सगळ्या ताई लोक, मी आता अशा आहे, मी अशाच भूमिकेत खर्च पण झालेला. आता सगळं मात जिरलंय माझं. सगळ्या स्त्रिया आणि ज्या कोणी टॅकल करत असतील बेवड्या नवऱ्याला, त्यांना hats भावाला, off मुलाला, कशी करत असतील तेच माहित नाही. कारण आता आहे ना, मी आता आता त्या थोडं फेलोशिपमध्ये असल्यामुळं बरेच फोन येतात, बोलतो. Right. पण आता नाही, मी रागवत नाही ऑब्व्हियसली, कारण मी मलाच बघतो त्याच्यामध्ये. समोरचं कोण बांधव जेव्हा बोलत असतो ना फोनवर पिऊन, तर मी मलाच आयडेंटिफाय करतो. मला तर माझं रिन्युअल होत असतं रोज. कारण हा तरी नीट बोलतोय, खूप रिस्पेक्ट, मी मी तर शिवाय नीट दिल्या बोलत पण नव्हतो. मी बोलायचोच नाही नीट. पण तो टॉलरन्स आहे ना, जास्त 4-5 कॉलपेक्षा जास्त नाही चालत माझा. अच्छा. मी नंतर त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो की अशा अशा ठिकाणी शुद्धीत असताना आपण बोलू. ओके. फॅमिली मेंबरशी टाळतो मी कन्व्हर्सेशन. ऍडिक्ट माणसाशी म्हणजे डायरेक्ट संवाद ठेवता कधीही तुम्ही. चांगलं ना, कशाला उगाच इकडून Right, तिकडून right. जायचं. कारण काय होतं, माझ्या घराची रिपेअरिंग करायसाठी माझ्या बायकोला जर कोणी फोन करत असेल, मी दारू पिलेला असतो, बरोबर मग आहे. माझे असे चित्र उलट, मला एक तर कारणच पाहिजे असतं दारू प्यायला. मग त्यामुळं ते हा फंडा क्लिअर आहे आपला Right. की जो ऍडिक्ट आहे त्यांनी बोलावं. त्याच्याशी जास्त मेसेज खूप येतात. Okay. मी जे काही जिथं मला बरं वाटलं त्या संस्थेचा वेबसाईट पाठवून देतो की इथं गेल्याने मला फरक पडलाय, किंवा तुम्ही हे करा. कन्व्हर्सेशन टाळतो. आणि इच्छा असते, माझी प्रार्थना असते देवाकडे की कुणावर माझ्यासारखे हाल होऊ नये. आता त्याला पर्याय नाहीये. टचवूड तसं होऊ नये कोणासोबतच. पण सर, या व्यसनांमधनं बाहेर पडण्यासाठी जसे तुम्ही ॲथलेट बनला आहात किंवा
सगळ्या गोष्टी तुम्ही आता स्वतःला झोकून दिलंय की एक्सरसाइज असू देत, सायकलिंग असू देत, वॉट एव्हर. तर त्या गोष्टी हेल्प करतात का या व्यसनापासून दूर हो, राहण्यासाठी? वा. म्हणजे तुम्हाला सांगू का, जनरली काय होतंय दारू केल्याने किंवा काय होतं व्यसन केल्याने, किक मिळते. पिक्चर मधला जो डायलॉग आहे. आणि टेक्नोमध्ये गेलो तर ते डोपामाइन आणि भरपूरसे असे खूप नाव आहेत त्या द्रव्यांचे, ते काय बनतात आणि हो. ते सगळे होतात. त्या अनाटॉमीमध्ये नाही पडत. आनंद मिळतो. माझ्या आवडत्या व्यक्तीने मला मी 16-18 मध्ये असताना फोन केल्यावर जे आनंद भेटायचा, तोच आनंद नंतर काहीतरी पैसे मिळाल्यावर भेटायला लागला. हो. तोच आनंद काही वर्षांनी कॉर्नरचे प्लॉट विकत घेतल्यावर भेटायला लागला. तोच आनंद बिझनेस किंवा नोकरीत प्रमोशन, त्यानंतर तोच आनंद काही व्यसन केल्यावर मिळायला लागला. व्यसन वाढलं, तो आनंद वाढला. आनंद म्हणून नाहीये ते, एक म्हणू ना की एक जातं त्या ह्याच्यात चालला जातो कोशात व्यक्ती माझ्यासारखा. मग त्याचा उपयोग मी कसाही करतो. मी दुःखासाठी करतो, आनंदासाठी करतो. एक त्याला आपण शॉर्टकटमध्ये डोपामाइनच म्हणू. राईट. सेम थिंग एक्सरसाइजमध्ये आहे. जेव्हा मी एक्सरसाइज करतो ना, मी ट्रान्समध्ये जातो. एक अच्छा. मला आवडतं. मी आकर्षणासाठी सगळ्या गोष्टी सांगतो. जनरली बरेचसे लोक काही गोष्टी हाईट होतात, नाही आपण केलं ह्याला कशाला सांगायचं. बरोबर आहे. सांगितलेले लोक हसू. मी माझं तसं काय, मी माझं वाईट आणि चांगलं. मी माझी मिसेस, माझे दोन्ही मुलं, माझी पुतणी, आम्ही विपश्यना केलेली वा. सर्वांनी इगतपुरीला. आणि त्यात जे मिळालं ना, तेच मला 14 वर्षापासून मिळतंय. मी म्हणजे मागच्या वर्षी गेलोय, पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की हे मी अनुभवतोय वाव. माझ्या रनिंगमधून, माझ्या सायकलिंगमधून. मी सायकलिंग करत असताना एकटाच असतो. पहिले 15 मिनिटं क्राऊड असतो, नंतर मी माझाच बरोबर आहे. एकटा असतो की आता पुढचं पेडून. आता रविवारी वगैरे मी 3-4 तासाची राईड असते माझी, तर 2 तास तिकडे गेल्यावर परत यायचं असतं ना. हो. त्यामुळे दुसऱ्या गोष्टी येतच नाही डोक्यात. मी आणि माझी सायकल, रनिंग जे काय असतं, मी हायर माझा रन जो आहे हा मुद्दाम आकर्षणाचा. मी 100 माइल्स पळालेलो आहे 28 तासात. वाव. तर मग हे जेव्हा आता 28 तास जेव्हा तुम्ही तुमच्यासोबतच आहात, ते शक्यच नाहीये. ह्याच्याकडे काय गाडी आहे, त्याच्याकडे कोणता बंगला आहे, ते Matterच वेळच नाही इथं करत. पायाची बोंब लागलेली आहे. काय खायचं, कसं झोपायचं, झोप आलेली पण पूर्ण पण करायचं. हा जो तो ट्रान्स आहे ना, हा मला बरोबर, त्याला एक मेडिटेशनच म्हणू. आणि तेवढं सगळं करताना परत उद्या दुसऱ्या दिवशी उठायचंय सकाळी. बरोबर आहे. मला रोज व्यायामासाठी सकाळी उठायचं आणि संध्याकाळी लवकर झोपायचंय. ह्या सगळ्यात त्या व्यसनाला जागाच नाही मिळत. जनरल आयुष्य तरी असतं काय हो, सकाळी झोपेतनं उठल्यावर संध्याकाळी झोपेपर्यंत शेड्यूल. Correct. माझं बरं का, लोकांचं कसंही असेल किंवा खूपच चांगलं असेल. मी माझ्या आयुष्याला एवढंच समजतो, सकाळी डोळे उघडल्यापासून संध्याकाळी डोळे झाकूस्तवरचा दिवस तो माझा. रात्री झोपेत काय ते दुसऱ्याचा. बरोबर आहे तरी किती, 10 तास. 10 तासात मला असं कायले तीर मारायचे. काम आहेच, कर्ज करून ठेवलेलंच आहे. लयच ते मोठं फेडायचंच बनायच्या नादात काहीतरी फापड पासेरे करून ठेवलेलंच आहे. लोकांना दाखवायसाठी पण भरपूर केलंय आणि स्वतःसाठी पण काहीतरी करून ठेवलेले. मग ह्या सगळ्यात मिळतोच किती टाइम, काहीच मिळत नाही. जर बरोबर. नियोजन योग्य मांडलं ना, तर काही वेळ भेटत नाही. खरंच सरांचा हा मुद्दा आजच्या जनरेशनसाठी खूप जास्त उपयोगाचा आहे की फक्त 10 तासांचं जर नियोजन केलं तर अख्खं आयुष्य कदाचित काहीतरी वेगळं घडू शकतं. पण सर, व्यसनांमुळे फक्त आर्थिक नुकसान होतं असा बऱ्याच जणांचा समज आहे, पण आर्थिक नुकसानासोबत आणखीन काय काय नुकसान होऊ शकतात? ज्याची बायको सोडून गेलेली नाही ना, ते असं म्हणू शकतं. जेव्हा जाते ना बायको सोडून, तेव्हा म्हणजे तो मीच असायचो की 56 आनंद आणि अशी लाईन लागल म्हणणार ना. मी 8व्या दिवशी चालल्या, कोण नाही देत. आंघोळीला पाणीपासून ब्रश, तांब्या, ताट, काय त्यात म्हणजे तेवढंच फक्त तांब्या, म्हणजे आता बाहेर जायची पद्धत नाही ते. अहो, थँकलेस जॉब जर कोण करत असेल ना, ती आई आणि बायकोच. Correct. थँकलेस जॉब. मी कोणत्याही विनाकारण कोणतं असं लय हे करत नाही, ग्लोरीफाय करत नाही, पण तो हे fact निसर्ग आहे, खरं आहे. हे फॅक्ट आहे. थँकलेस जॉब ना. कोणतं गाबडं मोठं झालं आईला थँक्यू म्हणते बरं. कोणीच आणि नाही. म्हणलं तर नाटकी म्हणलं, आईच म्हणेल त्याला की नाटक का करतो. मग ती जेव्हा सोडून जाते ना, तर तिला काय, तिचा काय वाटोळ केलं, तुम्ही त्याला किती हानी पोहोचवलेली असते. सोडून जात नसते कोणती स्त्री, ती आईच्या स्वरूपात असो का बायकोच्या का मुलीच्या बहिणीच्या. पण ती जाती ना, तर म्हणजे तिचे हालच केलेले असतात माझ्यासारख्याने. आणि मग तेव्हा कळतंय 56-52 हे सगळे, मी किती 7 फूट हाईटचा असू द्या आणि किती बॉडी बिल्डर असू द्या आणि किती पेस्त्री असू द्या रोजच्या सोशल मीडियावर, जेव्हा माझं बिनपगारी सेवक निघतो ना हाताकडून, पहिले ते तिथंच येतो मी. तर पहिले तेच कळतं की बाबा सकाळी उठून चहा नाही, संध्याकाळचं जेवण नाही, रोज बाहेर कुठून ऑर्डर करणार. आणि त्यानंतर आहे ना, हळूहळू ती जाणीव होणं सुरू होते आणि त्याला टाईम लागतो.
हे मी जे आता बोलतो ना ह्याला 14 वर्ष लागले कळायला. बरोबर. माझ्या लेखी बायको म्हणजे काही वेगळं, तो मी आता जे डायलॉग बोललो तेच ते माझं खरं होतं. असं काही नसतं माझ्या हिशोबाने. आपण पैसे देतो, खाती पिती राहते आहे, तर मी काम करतो. ही समज बदलायला खूप टाइम लागला. पण आता ते समजतंय की ती गोष्ट खूप प्रेशियस आहे, तर जे गमवलंय ना ते नाही ते आणू येणार नाही. शकत. कारण जो तिचा आणि माझा टाइम माझं सोडून द्या, मी तर तमाशा म्हणजे सगळे मी माझं आईशीतच घालवलेला टाइम. पण तिने नाही ना दारू पिलेली, करेक्ट. तिने दारू पिलेली नाही, ती कुठंच गेलेली नाहीये वाईट ठिकाणी. मग तिला शिक्षा भेटली विनाकारणच. तिची एकच चूक होती की माझ्याशी लग्न केलं. आता तिचीच पत्रिका खराब असं म्हणायचं. आता मी येतो पण पत्रिका पण ते जेव्हा जातात ना, खूप हेच नॉर्मल एक उदाहरण दिलं मी. जी आई जिने खूपच नवसं करून गाबडं जन्माला घातलेला असतात, तो नंतर म्हणतो काय केलं माझ्यासाठी, ऍप्लिकेशन केलं का फायदा कर म्हणून. मग ते जे ना ते परत येतं बरं का काही वर्षानंतर. मी पाहिलेले बरेचसे माझे मित्र, ते त्यांच्यावर परत आलेलं आहे तसं की त्यांचे पोरं त्यांना म्हणतात ऍप्लिकेशन. ते ऐक काय होतं, बोलायला खूप सहज आहे या स्क्रीनवर, तर अजून मजा येते बोलायला चगळायला. पण जेव्हा स्वतःसोबत बिततं ना तर तेव्हा कळतं की हे काय. जेव्हा पोरगं दारातच उभं राहून म्हणतं काय केलं, लयच तुमची मजा करून पैदा केलं आणि आता आमच्यासाठी काय, आणि तोच पिऊन आलेला असतो. असे मी पालक बघितलेले की ज्याची दारू थांबलेली आहे, आणि दारू म्हणजे आधी दारुडा होता, दारू आता. थांबली आणि त्याचं पाल्य पिऊन येतोय, म्हणजे त्याचं गाबडं जेव्हा पिऊन येतं ना तेव्हा त्याचं काहीच राहिलेलं नसतं आयुष्यात. त्यामुळं सिम्पल थिंग आहे, जेवढ्या लवकर कळते तेवढ्या लवकर स्वतःला आवरावं. हे काही गाड्या घोड्या चक्कर प्लॉट कॉर्नरचा छतावरचा पेंटा हाऊस आणि हे सगळं चांगले घ्यावाचे, सगळ्यांनी घ्यावं. बरोबर आहे. पण त्याच्या आविर्भावात आपल्या आजूबाजूचं वातावरण ना नशामय नाही करावं. राईट. मला आवडतं लोकांचे बंगले बघायला आवडतं, ईर्ष्या होत नाही. जी वाटायची आधी खूप ईर्ष्या वाटायची, आता नाही वाटत. माहिती आहे मी तेवढी उंच उडी मारायला गेलो ना तर माझा शेड्यूल खराब होणार. बरोबर आहे. त्यामुळे मला नाही मारायचे. पैसे लागतात, लागू द्या त्यांना. पण सर हे असं व्यसनाचं वातावरण आपल्या घरात तयार होऊ नये किंवा ते कधी पुन्हा उद्भवू नये आपल्या समोर, याच्यासाठी काय आपण काळजी घेतली पाहिजे? स्वतः चांगलं राहायचं, सकाळी उठा, व्यायाम करा. व्यायाम म्हणजे जरुरी थोडी गेले 10 किलोमीटर पळायला जावा, काही नका करू. जे पीटी मध्ये शिकलोय शाळेमध्ये पीटीचा तास होता तेवढं तरी करा. 70 तर चॅनल आहे. रामदेव बाबा आवडतं, रामदेव बाबा पाहिजे त्या जातीचं चॅनल आहे व्यायामाचं. सगळ्या कम्युनिटीचे चॅनल्स आहे. मी बघतो परवा तेरवाच मी बघत होतो चॅनलवर, सगळ्या कम्युनिटीमध्ये व्यायाम आहे. त्यासाठी पर्टिक्युलर कोणत्या एका रंगाचं चॅनल बघायची गरज नाही. जे हिरो हिरोईन आहेत, बिपाशा बासूपासून सगळ्या हिरोईन करतात, काय आवडते तिचं बघा, व्यायाम करा. व्यायाम केला सकाळचा टाइम जाईल. तुम्हाला व्यायाम करताना, मला व्यायाम करताना माझ्या घरातलं दुसरं अट्रॅक्ट होईल. एखादं प्राणी पाळा, लई टाइम आहे तर कुत्रं पाळा, मोकाट कुत्रे आहेत, त्यातनं एक आणा घरी, बिल्लू आणा घरी, छान पाळा, जीव लावा. तेही थँकलेस असतं, काही नाही, घरी आलं ना कामावून छान प्रेम करतं. हो. असे बरेचसे काम आहे. म्हणजे व्यसन करायचंच झालं तर एखाद्या चांगल्या गोष्टीचं करा. डेफिनेटली चांगलं. नुसतंच बर्थडेच्या दिवशी काय अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन शाला नारळ वाटायचे, रस्त्यातनं पब्लिकली सांगायचे. हे जे काही टी शर्ट आहे ना, माझ्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त कपडे ह्या रनिंग आणि सायकलिंग आणि जे काय असतं त्याचेच आहेत. ते इव्हेंटला रजिस्टर केलं की ते एक किट देतात आपल्याला पर्टिक्युलर. माझ्याकडे खूप आहेत ते, खूपच म्हणजे 10 वर्षात खूप जास्त झालेले. तो मी काय करतो, 2-4 गाडीत ठेवतो. तर जनरली येता जाताना फक्त थोडा प्रयत्न करतो की आपल्या शहरातल्या इव्हेंटचे नको, नाही तर लोकांना वाईट वाटतं बघून, तर मी ते रस्त्यावर सिग्नल जास्त त्यांना देऊन टाकतो. उपकार नाही करते, मी घालत नाहीये, त्याचा काहीतरी यूज होईल ना. यूज होतोय कोणतरी, ते भावना तर निर्माण होतीये. करेक्ट. नवीन घेऊन द्यायचं, एवढं पैशाने मोठा जरी बी असलं तेवढं मन मोठं नाही झालं अजून की नवीन घेऊन द्यावा. हा, मी ते नाटक बड्डेच्या दिवशी करू शकतो, पण जनरल असं केलं तर चालतं. आणि असंच हळूहळू एक दिवशी नवीन घ्यायची, पण माझी दानत होईल. एक हिंदी शब्द आहे दानत, म्हणजे प्रवृत्ती होईल. तर ती व्हावा एवढीच प्रार्थना आहे. आता एकदम साधे सिंपल बदल करायचे हळूहळू. हे बघताना, हे जेव्हा करताना आहे ना, माझा मुलगा किंवा मुलगी मला बघल किंवा बघती, तर ते हेट तर नाही करणार त्या लोकांशी. नक्कीच. गरीब त्यांचाही लोक घाण बघण्याचा असतात. दृष्टिकोन म्हणजे मी कारमध्ये बसलोय आणि बाहेर कोणतरी मागतंय, तर ते घाण नाहीयेत, ते परिस्थितीने खराब आहेत. ही भावना ठीक आहे. ते मग त्या लगेच स्टोरी बनवतो आपण की त्या ट्रॅफिक सिग्नल पिक्चर सारखी यांची टीम असते, हे असते. काय करायचं एवढं दूर जाऊन? ती बाहेर आपण सिग्नलवर उभं, काचेतनं बाहेर दिसणारी व्यक्ती घाण नाहीये. करेक्ट. त्याला त्याची मजबुरी आहे, द्यायची दे, नाही तर नको देऊ. नफरतीची भावना तरी कशाला निर्माण करते? द्यावं वाटते दे, नका नाही द्यावं वाटत नको देऊ, काचच काय नको करू, फोडतोय तरी काच. ही एवढी भावना आपण आपल्या घरात ट्रान्सफर केली पाहिजे. मी माझ्या घरात एकदम साधी भावना. दारावर आलेला कशा आता ते उगाच अक्कल काढत बसतो मी अख्खी की काम नाही का, हट्टा कट्टा दिसतोय, काय गरज आहे भाऊ? द्यावं वाटतंय का?
ते नाही द्या वाटत आहे का सोडून नको दे. देऊ. पोरांसमोर अकांड तांडव नको. घरातल्या चुका, एवढंच का मीठ टाकलं, हे हाताने टाकून घे वरून मीठ. भाजी 1.5 तास झाला, मटणाची भाजी असो, जे कमी मला आवडतं मटण म्हणून नाव काढतोय, जी कोणती भाजी बायकोने आईने बनवून दिली समोर, मला माझं कौतुक म्हणून नाही, माझ्या आईचं म्हणजे आजीचा थोडासा प्रभाव आहे. आम्हाला हाणायची ती याचं काही नाव काढलं तर, आणि मला तेव्हा राग आलेला असेल लहानपणी. मी कधीच आयुष्यात मला चव कळते असं कोणालाच सांगत नाही. मला नाही कळत असं मग खाऊन टाकतो, मीठ असो नसो. आणि त्यामुळं घरात माझ्यासमोर नाही मुलांनी असं केलं, पण बरेचसे लोक बघतो ते मीठच नाहीये, हो. हेच नाहीये, ते आत्ता तर टेकली खाली, द्यायला लागली टेकून थोडंसं वाढून. तर मला ते सगळं करायचं असतं. मी माझ्या मुलांसमोर हे जर नाही वागलो ना, कारण काय होणार, ती पिढी त्यांच्या घरच्यांसोबत तेच वागणार आहे. एक्झॅक्टली. हे आणि ते नोकर नाहीये ना. हळूहळू माणूस बनायची प्रक्रिया ही जी सुरू झाली ना, ही व्यसन थांबल्यावर. व्यसनाच्या आधी सुद्धा माणूस होतो, व्यसन करायच्या आधी. त्यानंतर जे व्यसन मध्ये आलं ना, तर माणसाचं माकड झालं माझं. आणि आता परत माकडाचा माणूस बनायची प्रोसेस सुरू आहे, ती मरुस्तवर चालू राहील. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपण चांगलं माणूस बनू शकतो, किंवा आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण एक छान आदर्श चित्र असं तयार करू शकतो. आणि खरं तर असं म्हणतात की मुलांना सांगून ते शिकत नाहीत, ते बघूनच शिकत असतात. तर घरात जर एखादा माणूस स्मोक करतंय, तंबाखू खातंय, दारू पितंय, ह्याचा परिणाम अल्टिमेटली त्यांच्या पुढच्या पिढीवरती होणारच आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला समाजात असं चित्र बघायला मिळतं की लहान लहान मुलं व्हाईटनरचा नशा करतात किंवा आयोडेक्सचा नशा करतात. मला जेव्हा कळालं होतं की खेडेगावामध्ये दुसरं काही अवेलेबल होत नाही, पेट्रोल वगैरे या गोष्टी त्यांना लवकर अवेलेबल होत नाहीत, ती मुलं ब्रेड, शिळे ब्रेड, ज्याला बुरशी लागलेली, हिरवे निळे झालेले ते ब्रेड, त्याला आयोडेक्स लावून खातात. तेव्हा मला शॉक बसला की आयोडेक्सचा सुद्धा नशा होऊ शकतो. असे नशेचे किती प्रकार आहेत सर? नाही, खूप आहे, 200 पेक्षा जास्त आहे. मी म्हणजे त्याचं काय नाव घेत बस. मी केलेलं नशा म्हणजे मी सगळे मला आवडले नाही. नाहीतर मला पावडर जे काही म्हणतो ना, ब्राऊन शुगर, कोकेन, आमच्या पुण्यामध्ये हा शब्द आहे बरं, कोणत्या पुणेकर आमच्या पुणे असं म्हणतो. मी खूप कमी राहिलेलो पुण्यात तसा. तर ते तिथं स्नेक बाईट एक प्रकार असतो. असं साप चावतो तो मरून जातो, एवढा तर साप असतो, असं ते भेटतो. पण सुदैवाने का दुर्दैवाने मी ते कोणताच नाही, मला दारूचाच नशात मी अडकलो, आवडलं म्हणून. असं नशेचे नाव काय, बंटा असतो, गांजा, भांग खूप आहे आजकाल. जास्त नशा, सुक्का नशा जास्त वाढलाय. म्हणजे दारूचा वास येतो ना, वास न येणारे नशे खूप आहेत. मुलांमध्ये त्याचं प्रमाण वाढलंय. 10 रुपयापासून नशा अवेलेबल आहे आपल्या शहरात. मी शहराचं नाव म्हणून नाही म्हणत आहे, सगळीकडेच. पण जे मी आता राहतोय ना इथं, तर मला दिसतंय डोळ्याने, शाळा कॉलेजेसच्या बाहेर, रिक्षा स्टँडवर इझी अवेलेबल आहे. एवढ्या पुड्यांमध्ये ते सगळं मिळतंय. सिगरेटी भरतायत पोरं, बटन म्हणून पांढरपुरीवर सगळं सर्रास मिळतंय. कोण काय करायला पाहिजे ते माहीत नाही. पण मला जिथं कुठं दिसतंय ना, तर मी माझ्या तेवढ्या एरियात तरी स्वच्छता राखली पाहिजे. तर स्वच्छता माझ्या ऐपतीनुसार मी राखावी, माझी किती पोहोच आहे. राईट. असं काय ते फिल्म नाहीये ही की असं हिरो कोणतरी बनायला hero. जायला. हा, तसं नाही करतायत. परिवार आहे ना सगळे. तर माझ्या जे ऍक्टरीत आहे ना, मला माहिती असते माझी पात्रता काय, तेवढं मी नक्की कर्तव्य निभावलं पाहिजे. आणि काहीच नसेल कळत ना, तर एखाद्या पोराच्या खांद्यावर हात ठेवून थोडंसं, दादा 2 शिव्या दे, पण 1 मिनिटं माझं ऐक, आणि मी माझी शेअरिंग करून टाकतो की भाऊ मी असं बोंबललो होतो, माझं सगळं वाटोळ झालेलं आहे, बघ तू जमलं तर तुझं नाही व्हावं असं वाटतंय, तरी तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर, सोडून देतो. तर शिवाय नाही देत. पडला प्रकाश पडला, तेवढं करू शकतो तेवढं करावं. पण सर, जसं तुम्ही म्हणाले की हे खूप इझिली अवेलेबल झालंय, अगदी मुलांच्या पॉकेट फ्रेंडली अशा गोष्टी अवेलेबल आहेत. तर याच्यासाठी पेरेंट्स प्लस आपण एक नागरिक समाजाचे देणं लागतो. तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की नेमकं आपण आपल्या लेकरांना या सगळ्या गोष्टींपासून दूर कसं ठेवू शकतो? स्वतः न वागून, सगळ्यात मूळ मुद्दा परत तोच Yes. येईल की स्वतः न वागून. दुसरा एक भान ठेवून की आपण पॅरेंट्स पण आहोत. Right. आपण काहीतरी टॉयज विकत नाही घेतलेले बाजारातनं आणि त्यांना फीड करतोय. म्हणजे ॲक्युरियम मधल्या माशाला रोज सकाळ संध्याकाळ ते टाकतो. राईट. तसे नाही आहेत ते, लेकर आपलेच आहेत. बरोबर. आपण जन्माला घालून त्यांना माणसं बनवायचे, प्रोडक्ट नाही बनवायचे, पैसे कमवायची मशीन नाही बनवायची. काहीतरी कुठं पिलानीला पोरगं पाठवायचंय आणि तो इथेच पिन पडलेला आहे, तसं नाही चालणार. करेक्ट. त्यासाठी लेकरांवर लक्षच द्यावं लागणार. त्याचं सराउंडिंग काय बघावं लागणार. त्याचं सराउंडिंग वाईट जरी असलं तर मला त्याला समजावावं लागेल. कारण मित्र असतात, ठीक आहे, त्याचा एखादा मित्र बंड जरी असेल तर माझं समजवायचं काम आहे. त्यासोबत राहू नको म्हणून तसं होणार नाही. एवढा ऐकणार असतं तर तो तसं आहे. पण बरोबर आहे. त्याला मी माझ्या अनुभवातून सांगणं गरजेचं आहे की बाळा असं नाही, माझंही असं फ्रेंड सर्कल होतं,
पण ह्या गोष्टीपासून मी अलिप्त राहिलो का, तर मी ते फ्रेंड सर्कल कमी केलं Right. आणि ह्याने हे नुकसान होणार आहे. 18च्या वर तर मुलांना ऐकत नाही वगैरे असं काही भाग नाही. आपल्या अनुभवातनं सांगितलं ना, अनुभव सगळ्याला कळतात बरं का. बरोबर आहे. बोल ते touch बच्चन. होतात हां, direct. ते सांग खरं हे खरं हे सांगायची गरज नसती. खोटं हे खरं. मार्केटिंग कशाची करावं लागती, जे खोटं आहे त्याची. राईट. आपल्याला ते जेवढं ऍडव्हर्टाइजमेंट आणि ते सगळं का करावं लागतं, खरं नसतं ना. मला तुम्हाला ते खरं भासून द्यायचं असतं, बरोबर आहे. म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट असते. जे खरं असतं त्याची ऍडव्हर्टाइजमेंटच नसते. तुम्हाला मेडिटेशनची ऍडव्हर्टाइजमेंट कुठंच दिसणार नाही खरं. की इगतपुरीला या मेडिटेशन करा, कुठंच तिथं शांत स्वरूपात सगळं चालू असतं. हे असंच असतं. चांगलं जगायसाठी रस्त्यावर बोंबलत फिरायचंच नसतं. मी शरीफ माणूस आहे, मी चांगला आहे, मी असं. शरीफ माणूस गप जात असतो. कोणी फेकलेला कचरा सुद्धा स्वतः उचलतो आणि बाजूला टाकून देतो. त्याला त्याचं शहर स्वच्छ ठेवायचं असतं. राईट. ते कुणाच तरी दारावर कचरा पडला म्हणून फोटो काढून फेसबुकवर पोस्ट नसती करायची, किंवा करत असेल तो त्याचा स्वभाव. बरोबर आहे. चांगल्या माणसाचं काम हेच आहे की रोज उचलला ना, चौथ्या दिवशी तो कचरा नाही टाकत आणि असं वागावं लागतं. हे त्याला शंड असे काही नावं द्या, अजून भरपूर आहे माझ्याकडे त्याचे टायटल. तसं मला वाटायचं आधी की यार आपण असं काय मूर्खासारखं काय वागायला लागलो, पण हेच आता बऱ्याच टाइम नंतर कळले. लोकांनी मूर्ख म्हणलं तर समजायचं आपण चांगले आहोत. वा वा, हाही एक वेगळा प्रकार आहे स्वतःची समजूत काढून घेण्याचा, की ठीक आहे माझ्यासाठी हे योग्य आहे, मी हे करत राहणार आहे. राईट सर. सर 6 वेळा तर तुम्ही आयर्नमॅन बनलेलेच आहात, म्हणजे एवढी हार्ड रेस तुम्ही 6 वेळा जिंकलेले आहात. पण त्याच्याशिवाय आणखीन काय काय अचिव्हमेंट्स आहे, आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल. आयर्नमॅन जिंकलेली नाही, मी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली. Okay. आयर्नमॅन जिंकण्यासाठी मला 10 वर्ष अजून तपश्चर्या करावी लागेल आणि मी करणार. ग्रेट. शेवटी वन डे ॲट अ टाइमच्या हिशोबाने प्रयास करत राहणार. मला रनिंग आवडतं, त्यामुळे मी रनिंगच्या स्पर्धा ज्या आहेत, हा मॅरेथॉन 42 किलोमीटरला म्हणतात, 42 किलोमीटर धावण्याला. तर मी 42 किलोमीटर 10पेक्षा जास्त वेळा धावलेलो आहे. 21 किलोमीटर 50 का 100 आता लक्षात नाही, पण 50 पेक्षा जास्त असं मी वा. म्हणू शकतो. 10 किलोमीटर काउंट होत नाही आता थोडंसं सिनियर झाल्यामुळं. मी 100 किलोमीटर 4 वेळा धावलेलो आहे. 161 किलोमीटर जे तुम्हाला आता बोलता बोललो की 100 माइल्स मी 100 किलोमीटर 161 किलोमीटर धावले 28 तासात. सायकलिंगमध्ये 200 किलोमीटर 300 किलोमीटर 400 किलोमीटर 600 किलोमीटरच्या स्पर्धा असतात ॲट अ स्ट्रेच. 200 किलोमीटर 13 तासात यायचं असतं. Okay. अशा पटीत ते असतात. तर 200 300 400 600 चे थ्राईस इन अ इयर, म्हणजे एका Wow. वर्षात 3 वेळा पूर्ण सेट केलेला आहे. समुद्रात स्विमिंगच्या ज्या स्पर्धा होतात त्यात मी 2 किलोमीटरच्या बऱ्याचदा 5 किलोमीटरच्या स्पर्धा, म्हणजे 2.5 किलोमीटर समुद्रात जायचं आणि 2.5 परत यायचं, येणं. अशा 2 वेळा केलेल्या आहे. त्यातला सेकंदाचा अनुभव असा असेल, जेव्हा समुद्रात आपण जातो ना आतमध्ये, नावेने वगैरे सोडून द्या, हो. पण पोहत, तर 2.5 किलोमीटर किंवा 1-2 किलोमीटर गेलेलो जेव्हा असतो, जेव्हा मागं बघतो ना, तेव्हा कळतं की आपली पात्रता काय ह्या पृथ्वी तलावर. तेव्हापेक्षा अगदी, म्हणजे अगदी. कचऱ्याच्या कानापेक्षा लहान अवकात असते आणि मग तिथं कळतं की काही नाही, आता परत यावं लागतंय. तर ती भावना ह्या स्पोर्ट्समधली एक चांगली असते की जेव्हा 200 किलोमीटर सायकलिंग निघून जाताना जेव्हा परत यायचं असताना, तेव्हा ते बाजूने जाणार वाहन, लाईट्स, अंधार, पाऊस, आणि तेव्हा तो जीव मुठीत घेऊन जेव्हा आणि लवकरात वेळेत यायचं, ह्या सगळ्यांमधून आहे ना खूप छान असं की आपल्या जगण्याचं महत्त्व पण कळतं वा. आणि आपली पात्रताही कळते वारंवार त्या खेळामधून. अजून आहे स्विमिंग, सायकलिंग, रनिंग हे सगळं चालू आहे. योगा मी नियमित करायचा प्रयत्न करतो ग्रेट. आणि मुलांना सोबत घेतलेले, खास गोष्ट म्हणजे घेतलेलं मी प्रयत्न, मी घेतलं वगैरे मी काही केलं नाही, ते आकर्षित झाले. ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे वा, आता वा, तरी मी वा. मानतो की माझे मुलं सुद्धा व्यायाम करतात दॅट्स आणि नाईस. ते हे अट्रॅक्शनचाच कार्यक्रम आहे. जनरल आयुष्य जगणे ना हा आकर्षणाचाच कार्यक्रम आहे. आता आकर्षित मी कुणाला करायचं, राईट. मी आता चांगल्या ज्या गोष्टींना की वाईट. वयोगटातनं चाललोय 45शीत माझं जिम्मेदारी बनती की मी माझ्या धाकट्यांना कोणत्या बाबतीत आकर्षित बरोबर. करायचंय. बरोबर. म्हणजे काहीतरी हेअरस्टाईल आणि छंकी पंकी कपडे घालून त्यांना हिरो बनवून दाखवायचं आणि त्यांनाही तसं वागायला प्रवृत्त करायचं. नीटनेटकं, स्वच्छ आणि साधी बोली भाषा आणि ट्रान्सपरंट राहून त्यांनाही तसं वागण्यावर मजबूरच म्हणाल, त्यांना बरोबर. वागावं लागतं. जेव्हा आपण आपल्या घरात चांगलं वागतो ना, तर बाकीच्यांना चांगलं वागावं लागतं. जास्त अगदी वेळ खरं. वाईट गोष्टी जास्त वेळ टिकत नाही, पण ती माझ्यात नसावी. नातेसंबंध सगळे रिफ्लेक्शनच असतात ना एकमेकांचे. तुम्ही चांगले वागले समोरून तुम्हाला चांगलंच मिळणार. सर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुमच्या स्वतःचे अनुभव आमच्या व्ह्युअर्स सोबत तुम्ही शेअर केले. थँक्स टू यू. तुम्ही बरंचसं बोलण्यातनं काढून घेतलं आणि मला अनुभव सांगायला छान वाटतं, थँक्यू कौतुक पण वाटतं लहान मुलांसारखं. त्यासाठी परत थँक्यू. थँक्यू सो मच.